श्रीरामपुरात साकारणार महामानवाचे भव्य स्मारक. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. श्रीरामपूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा स्मारकाचे काम आता वेगाने सुरू झाले असून या स्मारकाच्या नियोजित डिझाईनला केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी पसंती दर्शवली आहे. काय आहे सविस्तर बातमी, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. श्रीरामपूर रेल्वे स्टेशनसमोर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक साकारले जात आहे. नुकतेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि विधान परिषद सभापती राम शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांना या स्मारकाचे नियोजित डिझाईन दाखवण्यात आले. हे डिझाईन पाहून दोन्ही नेत्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आणि स्मारकाच्या भव्यतेचे कौतुक केले. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन आणि रिपाईचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल यांनी स्मारकाच्या कामाची सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान एक महत्त्वाची चर्चाही झाली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कामाच्या परवानगीबाबत विचारणा केली असता स्थानिक आमदारांकडून कामात अडथळा आणला जात असल्याची बाब स्मारक समितीने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी स्पष्ट केले की जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या स्मारकासाठी सर्व अधिकृत परवानग्या मिळवून दिल्या आहेत. इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या स्मारकासाठी 1,50,00,000 रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला असून कामाची वर्क ऑर्डरही निघाली आहे. 1 मार्च रोजी बौद्ध धर्मगुरू करुणानंद यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजनही दिमाखात पार पडले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत माजी खासदार सुजय विखे पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे समितीने सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूरमधील भीम अनुयायांची ही मागणी होती. आता हे स्वप्न पूर्ण होत असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. हे स्मारक केवळ शहराच्या सौंदर्यातच भर टाकणार नाही, तर ते एक प्रेरणास्थान ठरणार आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड, पप्पू बनसोडे, नाना त्रिभुवन, आकाश सेजवळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. थोडक्यात सांगायचे तर सर्व विघ्ने पार करून आता महामानवाचे स्मारक श्रीरामपूरच्या वैभवात भर टाकण्यासाठी सज्ज होत आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.